आळते येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, बनावट विदेशी मद्यसाठा आणि वाहन जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी हातकणंगले तालुक्यातील आळते गाव परिसरात मोठी कारवाई करून विनापरवाना बनावट विदेशी मद्यसाठा तसेच एक दुचाकी व 4 चाकी वाहन असा एकूण 8,05,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आळते येथील हॉटेल नूर परिसरात काही व्यक्ती अवैध पद्धतीने बनावट विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार भरारी पथकाने दुपारी सुमारे 3:30 वाजता अचानक छापा टाकला। छाप्यात काही व्यक्तींच्या ताब्यात 63 बाटल्या बनावट विदेशी मद्य तसेच एक दुचाकी आणि एक 4 चाकी वाहन आढळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रकरणातील काही व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांचा काही संबंध आहे तसेच जप्त करण्यात आलेला बनावट विदेशी मद्यसाठा पुरवठा कोणाला आणि कुठे करण्यात येणार होता याचा तपास उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उत्पादन शुल्क विभाग करीत आहे। कारवाई दरम्यान निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर तसेच जवान विलास पवार, सचिन लोंढे, धीरज पांढरे, विशाल भोई, सागर शिंदे, सुशांत बनसोडे, प्रसाद माळी आणि वाहन चालक साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला। पुढील तपास निरीक्षक सदानंद मस्करे यांच्याकडे सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।